गाईज आता माझ्याजवळ खोबरा नाहीये, खोबरा मला आता पाठवायला लागेल जीविकाला दुकान. जीविका बसून खा बाय. हा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, आपली मॉर्निंग तर रोज लवकरच होते. मस्त छानपैकी असा वर्कआउट बी झालेला आहे आणि दिवाबत्ती बी करून घेतलेली आहे. तर चला गाईज, आता आपण कंटिन्यू करू. बघू आज काय काय होते ते सर्व काही दाखवते मी तुम्हाला शूट करून. आणि गाईज, तुमचा भरपूर असा प्रेम आहे, असंच प्रेम असून द्या. अशाच मला छान छान कमेंट करा आणि काही चुकीचं वाटलं तरी बी कमेंट करा, मी बोलते. तर चला, खूप तुमचा प्रेम आहे. तुम्हाला म्हणजे किती थँक्यू बोलू तेवढाच कमी आहे, मी तर बोलते. तर असाच आपल्याला सपोर्ट करा. म्हणजे आपलं मनुष्य कुठेतरी पुढे चाललं. मी सर्वांना सांगते काहीतरी करा, मी बोलते. का सांगू, पहिला एवढा मला काय माहिती नव्हता, पण आपल्याला नाही त्या गोष्टी हल्लो आपण बी शिकल्या पाहिजेत का, आपण बी काहीतरी केला पाहिजे. आपण लोकांचा आपण विचार करतो. हां, ही लोक काय बोलतील आपल्याला. काहीच लोकांचा विचार करू नका. लोक आपल्याला पोसायला येणार नाही. का सांगू, आपण चांगल्या गोष्टी करतो आणि चांगला कुठले काय एक दाखवतो. मग त्याच्यामुळं लोकांचा विचार करायचाच नाही. मी लोकांचा बिलकुल विचार करत नाही. आपली लाईफ आहे, आपण जगायची एकदम फ्रीमध्ये. म्हणून जास्त लोकांचा विचार, कोण कसा, कोण काय बोलेन. मला बी भरपूर अशी नावं ठेवलेली. पहिला मी अशी काढत होतो ना, हा असा तसा ब्लॉगर हे ते मला भरपूर बोललेले आहेत. का सांगू, पण त्यांची अशी समोर बोलायची हिंमत नाही. पाठीमागून भरपूर लोक अशी बोललेले आहेत. पण आता मी कुठे गेलेलो आहे. म्हणून तुम्ही बी काहीतरी करा, मी बोलते. लोकांना असे म्हणजे काय लोक काय बोलतील त्या विचारामध्ये म्हणजे काय करायचं थांबवू नका. आता डिसिजन घ्या आणि काहीतरी करा पुढे. म्हणजे काय आपल्याला करायचं आहे तुमच्या, म्हणजे माणसाची इच्छा असते. आता बघ, मला ब्लॉगिंगची आवड आहे, कुठल्या जॉबची, म्हणजे काहीतरी करा हो, मी बोलते. म्हणून मी अशी करते. मी लोकांचा बिलकुल विचार करत नाही. तुम्ही बी बिलकुल विचार करू नका. तर चला काहीच आपण कंटिन्यू करू आणि आपल्याला असाच सपोर्ट करा. तर चला, आता आपण आलेलो आहेत आपल्या किचनमध्ये. गाईज, इकडे टाकलेला आहे मस्त आपली मुगाची डाळ, इकडे आहे चण्याची डाळ. आता मी काय बनवते ते पुढे बघा, मी तुम्हाला सर्व काही दाखवते. तर पहिले हे धुवून बिवून आपल्याला घ्यायचं आहे. तर चलो, जीविका बघा माझी आत्ता उठली आणि आत्ता फ्रेश व्हायला गेलेली आहे. हे बघा, मस्त छानपैकी अशी डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि सर्व असं नेतलून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल नाही ठेवायचा. आणि आपल्या घेतलेल्या आला, लसूण आणि मिरची आता सर्व मी याच्यामध्ये पेस्ट करून घेते. एकदम भरट करते, जसं आपल्याला मुगाची भजी करायची आहे. तर तुम्हाला दाखवते कशी आता भजी होणार आहे मुगाची. खूप छान लागते. तर चला, मी बोललो आज काहीतरी अलग करते. काही जरा अलग बनवायला जरा बरं वाटते मला. रोज तेच खायला मग कसं तरी बोर वाटते. तर चला, मस्त की आता मी वाटून घेते सर्व. याच्यामध्ये टाकून घेते मिक्सर धुवून घेतला मी. आणि थोडी अशी वरतून आपल्याला ही डाळ टाकायची आहे. म्हणून ही काढून ठेवली आहे मी मुगाची डाळ. तर चला, याच्यामध्ये टाकून घेते मी सर्व डाळ. आणि तुम्ही नुसती मुगाची डाळ घेतली तरी चालेल. मी त्याच्यामध्ये चण्याची डाळ बी घेतलेली आहे. कांदा कापायला वाटायचंय. याच्यामध्ये अगोदरच आपलं पाणी असते, त्याच्यामुळे पाणी आपल्याला बिलकुल टाकायचं नाही. म्हणजे मी पाणी बिलकुल नाही घेणार, अशीच वाटणार आहे. चला बघ, झालेले आहे आपली वाटून. हे बघा कशी मस्त पैकी छान अशी वाटलेली आहे मी. आता सर्व मी काढून घेते. याच्यामध्ये कांदा बिंदा आपल्याला टाकायचा आहे. तर चला, याच्यामध्ये काढून घेते. हा बघा, सर्व याच्यामध्ये मी आता काढून घेतलेला आहे. गाईस, पुढचा मी दाखवते याच्यामध्ये अजून काय काय मी घेणार आहे तो. चला गाईस, इथं मी कोथिंबीर कापलेली आहे आणि आपला कांदा. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर सर्व आपण टाकू. आपला घरातला मसाला थोडी हलत टाकते. आता माझ्याजवळ गरम मसाला नाही आहे. आणि आपल्याला ही डाळ टाकायची आहे वरतून. डाळ टाकायची आणि मीठ घेते. सर्व असं मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. काही त्याच्यामध्ये पाणी बिलकुल घेऊ नका.
तेल मस्त छानपैकी असं गरम झालेलं आहे. आता पण याच्यामध्ये अशी भजी सुरू. छोटे छोटे असे टाकते. हे बघा ते मस्त छान होतात. गाईज आता माझ्याजवळ खोबरा नाहीये, खोबरा आणायला आता पाठवायला लागेल जीविकाला दुकानात चटणी बनवायला. चला गाईज हे बघा किती छान आपले असे मुगाचे भजे होतात. एकदम कुरकुरीत. हे बघा आता सर्व असे मी सर्व तळून घेते आणि मग लगेच चटणी बनवायला घेते. चला गाईज हे बघा मस्त गोल्डन झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ आणि दुसरं लगेच टाकून घेऊ. तर लगेच दुसरे टाकते. हा बघा मस्तपैकी छान असं आता खोबरा मी फोडून घेतलेला आहे. आता याला मस्तपैकी पूर्ण याची कवर काढते, मस्त कापून घेते आणि वाटून घेते. आणि याच्यातला पाणी बघा निघलेलं आहे. माझ्या बाबूला पाणी लय आवडते, माझ्या बाबूला देते. खोबरा घेतलेला आहे, सर्व काही घेतलेलं आहे. आता पटकन मी वाटून घेते. चला गाईज आता आपण तडका देऊ याच्यामध्ये आणि कढीपत्ता टाकून घेऊ. मस्त कढीपत्ता तडतड करायला लागणार. आता तडका खूप छान बसेल. आता आपण गॅस बंद करू आणि आता ह्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकून घेऊ. पैकी अशी तडका दिलेला आहे चटणीला. काही जास्त बनवली नाही मी चटणी, एकदम थोडीच घेतलेली आहे. अर्धा खोबरा मी असंच ठेवलेला आहे. का सांगू मग टाकायला लागते. आता ही एवढीच खातील मग डबल ती खोबरा मग मी दुसऱ्या भाजीला ठेवलेला आहे. बघा मस्तपैकी तडका बसलेला आहे. टॅमॅटो चटणी बनवली ना गाईज बघा, याला टॅमॅटो सॉस पाहिजे, त्याची बरोबर खायचं आहे. हां आता मी यांच्यासाठी चटणी बनवली. असं यांची चॉईस जरा अलग अलग असते. जीविकाला बोलो पहिला नाश्ता करून घे, मग जीविकाचे केस बिस विंचरून घेते. तर चल बाबूला बी, बाबू आहे बघा, बाबूने इकडे टॅमॅटो सॉस आणलेला आहे. हे अशी बाबूची माझी डोका असते. बाबूला चटणी नाही आवडत, कधी कधी चटणी खाते ना, आज त्याला टॅमॅटो सॉस पाहिजे. बाबू चटणी मम्मीने केली ना, काय र हा. चला मी बी गाईज आता नाश्ता करते आणि मग मुलांना लगेच रेडी करते. जीविका बसून खा बाय. बसून खाता तिकडं. तर मी नाश्ता करून घेते. मस्त झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. जीविकाला तर खूप आवडले. जीविकाबद्दल मम्मी खूप छान केलेले आहेत. तर चला मी नाश्ता करून घेते, तुम्ही बी या आमच्या घरी नाश्ता करायला. आता माझा नाश्ता बिष्टा झालेला आहे. नाश्ता केल्यावर बरा वाटते. कसं हो काहीच मी जरा वर्कआउट करते ना, मग सकाळची मला अशी पक्की भूक लागते. असं वाटतं काय खाऊ असं वाटते. मग त्याच्यामुळं मला सकाळच पहिला नाश्त्याच्या मागं लागायला लागते, काय ना काय असं बनवायला लागते. तर चला आता नाश्ता झालेला आहे. जीविकाच्या आता केस विंचारते. जीविका या पटकन. मुलाही बी नाश्ता केलेला आहे. जीविकाच्या आता केस विंचारते. जीविकाला पाठवते पहिला शाळेत ना, बाबूला बी, आणि मग माझी घरातली कामे करते. काहीच भरपूर काम आहे. काम नंतर पहिला पेट पूजा करायची आणि मुलांना पहिला शाळेत पाठवायचा आणि मग घरातला काम. तर चला कंटिन्यू करा. माझ्या जीविकाच्या आता केस विंचरायला घेतले. जीविकाला आता पाठवते मी शाळेत. बाबूला बी रेडी करते. बाबूला बी रेडी केला नाही का माझी चालली शाळेत. जीविकाला रेडी बिडी केली. जीविका व्यवस्थित जा काय. जीविकाचे आता पेपर झालेले आहेत. बघायच जीविका तर माझी गेली आता शाळेत. बाबू बी गेला शाळेत. आता माझी घरातली आता मी कामं करते. काहीच कामं नाही झाले अजून. बेडवरच्या चादरीसुद्धा काढलेल्या नाहीत बघा. मुलांच्याच पाठी लागलेलं हे कर ते कर, उठल्यावर असंच. तर चला आता मी पटापट आता कामाला लागते. हाय तो पटापट पटापट काम करते. काही उजेर येते इथून दरवाजातून, म्हणून जरा चेहऱ्यासमोर असं काढून घेते. तर चला आता पटापट काम करून घेते मी. लिहिले आहे बघा ही काय करते. काय करतय लबाड. काय चाललंय तुझा. बघा इकडे फॅन घेतला आहे, छोटा फॅन घेतलेला आहे आणि लावते, हवा खाते. बघा काय आली गपचूप गेली.
लबाड. पिलू आपलं काम कर, आपल्या चादरी त्याच्यामध्ये टाक बघू. आपल्या चादरी उचल. हा त्याच्यामध्ये टाक, ड्रॉ मध्ये टाक. त्या ड्रॉ मध्ये टाक. बघा पोर कशी काम करते काकूचा. बाबू तू काकूचे काम करायला आली, काकूचे काम करायला आली. आया 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 पोर आमची गुणाची. पिल्या पिल्या त्याच्यामध्ये टाक, ड्रॉ मध्ये टाक. आपला ड्रॉ हाय उशीच्या इथं आहे बघ, वरती कर. कामाची पोर कामाची. इकडे बघा मी काम करते आणि ही कुठे जाऊन लपली बघा त्या पर्देच्या पाठीमागे. पिल्या बाहेर निघलीस बघा. हे बघा आल्यावर अशी उद्योग करत असते. हा आणि कधी कधी काय करते ही, मी काम करत असलो ना ते मच्छीनं खाना देते गाईस. ते मच्छीला कसं जास्त असं खाना दिला ना मग ती मरून जाईल. अशा भरपूर वेळेला मच्छी मेलेली आहे. हीच येऊन उद्योग करते अशी. पिल्या काय करत होतीस तू, अशा नाही करत. हा चल माझ्यावर काम करायला. चल चल मला मदत करशील काम करायला. हा चल मग आपण दोघी जणी काम करू. हे गाईज बघा माझ्या बाजी पोर बघा मला मदत करायला आली. चल चल बघा सर्व चादरे बिदरे मी काढलेले आहेत. सर्व साफ करून घेते. बेड आणि ह्याच्या आतमध्ये बघा किती अशी घाण आहे. सर्व घाण आतमध्ये सर्व झाडून काढून घेते मी, साफ करून घेते. सर्व बेड व्यवस्थित केला. खूप घाण निघली बेडमधून. सर्व साफ केला. सर्व चादरी बिदरी जुळून काढल्या, झाडून बिडून काढून घेतला. आता जरा बरा वाटते बघा. आणि या साईडचा बी सर्व सोपे व्यवस्थित केले हे बघा. आणि झाडून सुद्धा एकदम व्यवस्थित काढलं. खाली भरपूर त्याच्या आतमध्ये घाण गेलेली. का सांगू, चादरींचा पूर्ण असा भुसा उडलेला तर सर्व खाली गेलेला. ते बघ सर्व असा साफ केली. अजून लादी बिदी पुसली नाही, सर्व साफ करून घेतलेला आहे. आता कपडे लावते मसनीला. कपडे भरपूर आहे. बेडशीट बी काढलेले आहे, उशांची कव्हरं काढलेली आहेत. तर पटकन आता मसनीला लावते. आणि किचनवर आहेत भांडी बेसिनमध्ये. पहिला मी कपडे लावून घेते आणि एक साईडला भांडी घासायला घेते. किचन तर पुसून घेतलेलं आहे. आणि माझी क्यूटी बघा किती भुकते. पटापट आता मी मसनीमध्ये टाकते. आणि गरम बघा किती करते, भरपूर गरम करते. आता ऊन टाकलेलं आहे बाहेर आणि गरम एकदम घुम झालो. तर चला आता मी कपडे लावते. आणि आमची टाकी भरली तर मी आता बंद केली. आता परत लावते आणि मग याच्यामध्ये पाणी टाकून घेते मसनीमध्ये आणि आपले कपडे लावून घेते पटापट. नाही टाईम होता. आता आपले कामं विमं सर्व काही झालेले आहेत. आता आपण जेवण करायला घेऊन घेत. चला आपले एक साईडला कपडे होतात आणि मी मच्छी बघा पाण्यामध्ये इथं ठेवलेली आहे. आता मी कटिंग करून घेते. हे वाटतं बागडेच आहेत, बागडे मच्छी आहे वाटतं. त्याचे मला नाव नाही माहिती, बागड्यासारखंच वाटते. आणि बोंबील आहेत. चला पहिला मी तोडून घेते. टॅमॅटो कापलेला आहे, मिरची, कोथिंबीर आणि आपल्याला लसूण. आणि इकडे अशी मच्छी सर्व साफ करून घेतलेली आहे. आणि आता लगेच मी फोडणी देते. आणि एक साईडला भात घातलेला आहे. चला पटापट आता लसूण मी ठेचून घेते. आणि मग काहीच बोंबलांचा आपल्या रसा करते. आणि हे 2 मच्छी आहेत ते फ्राय करते. चला लसूण बिसून मिरची, टॅमॅटो आणि मीठ सर्व टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित पहिला मी परतवून घेते. छानपैकी असा परतवून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकू आणि आपला मसाला आणि लगेच त्याच्यामध्ये बोंबील टाकून घेऊ. कुकरच्या शिट्या होतात एक साईडला. आणि आता आपला भात सुद्धा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून कपडे झालेले आहेत सर्व आता टाकून घेते याच्यामध्ये पिलायला. आणि आपल्या एक साईडला जेवण होते. आता आपण याच्यामध्ये कोकम टाकू. कोकम टाकल्यावर जरासा मच्छीचा वास येणार नाही. आणि आता आपण हे बघा मच्छी मस्त मिक्स करून घेतलेली आहे. आता लगेच फ्राय करून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अशी मच्छी टाकू. आपली मच्छी सुद्धा फ्राय होते. आपले बोंबील होतात आणि एक साईडला भात घातलेला आहे. आपण मच्छी पलटी करू. चला गाईज
लादी बिदी पुसून काढली. आता जेवण झाल्यावर मी लादी पुसली. मी बोललो पहिलं जेवण बिवून करते आणि मग लादी पुसते. ही आमच्या येतील म्हणून पहिला मी जेवण करून घेतलं. तर चला आता हे सुद्धा आलेले आहे. चला बाई जराशी रिलॅक्स केलं. आता मी जेवून घेते. चला आमच्या इथं जेवले तर मी बी जेवून घेते. चला बघा कपाटामध्ये जाऊन बसली. आता दुपारी परत आली. सकाळी गेली मम्मी घ्यायला आलेली. आता आली आणि बघा कशी कपाटामध्ये गेलेली आहे. पिल्या पिल्या बाहेर निघ, बाहेर निघ लवकर. मम्मी आली ती, तुझी मम्मी आली, स्वती आली. स्वती चला गाईस आता मस्त की फ्रेश झालेला आहे. खालून आलो. भरपूर कपडे म्हणजे साड्या माझ्या सर्व डायमंडच्या होत्या. ते सर्व मी हाताखाली सर्व धुवून आलो आणि सर्व कचरा बिचरा काढून आलो. गाईस भरपूर टाईम झाला. जेवलो आणि तशीच खाली गेलेलो. सर्व साफसफाई केली. कचरा बिचरा म्हणजे सर्व झाडून काढला. गवत बिवत सर्व उपटला मीने. आणि इतका टाईम झाला मला. आलो आणि घरातून झाडून काढला आणि लगेच मी फ्रेश झालो. तर चला आता मी दिवाबत्ती करते आणि आप्रेश बनवते. तर चला गाईज कंटिन्यू करा. गाईज हे बघा माझ्या सर्व साड्या अशा धुवल्या मी. मग खालून वरती आणलेला आम्हाला फॅनवर. त्यांचा शर्ट होता, माझ्या सफेद साडी होती, अजून या डायमंडच्या साड्या लावलेल्या सर्व मी खालून धुवून आलो. तर चला आता मी दिवाबत्ती करते. आणि आमचे हे आलेले आहेत, हे आमचे काय करतात काय माहिती नाही. आणि बघा भांडी मी घासलीच नाही दुपारची. पहिलं मी दिवाबत्ती आता करते आणि मग नंतर घेते घासाला भांडी. बघा गाईज दुपारपासून वरतीच नव्हतो मी. सर्व खालचा साफ करून आलो. असा कचरा झालेला. मी मला आता गणपती येणार आहे. सर्व साफसफाई केली पाहिजे आपली. हल्लो आलो सर्व कुठल्याही गोष्टी आपण करायला पाहिजे. आता घरातला बी मला पूर्ण साफ करायला लागणार आहे. गाईज ही बघा एवढी अशी कोलबी सर्व सोलून घेतलेली आहे. हे बघा एवढे त्याच्यातले कोळसे निघले. तर चला आता मी बनवायला घेते. कोलंबी जीविकाशी साफ करते. हे बघा तर चला पटापट बनवते. चला गाईज हे बघा मस्तपैकी छानपैकी अशा कोळंब्या तळून घेतल्यात. जीविका माझी बसली जेवायला. चला आता आम्ही सुद्धा जेवून घेतो. चला गाईज या जेवायला मस्त आपल्या कोळंब्या घेतलेल्या आहेत. इथं पापलेट आहे आणि मस्त आहे की उकडलेले अंडे आहेत. तर चला मस्त आता आम्ही जेवून घेतो. काहीच बघा अशी जरा मच्छी असली ना जरा बरं वाटते जेवायला. माझी जीविका बसली.